खरं तर उपवासाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या मनावरील वासनांवर नियंत्रण मिळवणं. तर तुमच्या आतड्यांमध्ये अनेक लेयर्स साठलेले असतात अन्नाचे, बर जर पचन नीट होत नसेल तर. बर. पण जेव्हा आपण गरम पाणी पितो त्या गरम पाण्याने तिथे उष्णता क्रिएट होऊन ते पचन व्हायला सुरुवात होते. बर त्याच्यामध्ये चिमूटभर आपण सुंठ घातली त्या पाण्यात, तर सुंठ ही पाचक आहे आणि अग्निदीपक आहे, पण ती चिमूटभरच घालायची, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बर. ते पाणी आपण घेतल्यानंतर आपण फळं घेतली तर फळांमुळे कफ पण वाढत नाही. नाहीतर कसं होतं, काही जणांना उपवासाच्या दिवशी फक्त दूध आणि फळं घेतली की दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी होते. मग अशा वेळी राजगिरा, शिंगाडा ह्या पदार्थांचा खूप छान फायदा होतो. तुम्हाला आमसुलाचं सार माहितीये, ते किती छान पाचक आहे, पण उपवासाच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये ते केलंच जात नाही. जर संध्याकाळी आपण उपवासाच्या दिवशी आमसुलाचं सार किंवा राजगिऱ्याच्या पुऱ्या असा हलका आहार केला तर ते पचेल ना. त्याच्याऐवजी आपण साबुदाण्याचे वडे तळून खातो की जे तेलकटपणे पचायला जड पण आहेत, आणि मग दुसऱ्या दिवशी जसं तुम्ही म्हणालात की उपवास म्हणजे दुप्पट खायची, आणि परत आपल्याला त्यामुळे गॅसेस, ऍसिडिटी, पोट डब्ब वाटणं इत्यादी तक्रार